देशहिताचे कार्यक्रम होत असल्यास कुणाच्या पोटात दुखण्याचं काम नाही, प्रियंक खरगे यांच्या मागणीनंतर दरेकरांची ही टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये आज भाजपची विभागीय बैठक। आगामी स्थानिक निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा। शरद पवार भाकरी फिरवण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार, सूत्रांची माहिती। युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता। यवतमाळमध्ये खोकल्याचे औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, औषधाचे नमुने प्रयोगशाळेत दिले, अहवालाची प्रतीक्षा। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 60 ठिकाणी छापेमारी, तर कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू, श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घराची ईडीकडून झडती, सूत्रांची माहिती। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील मोर्चाला पाठिंबा। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती, इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती शोध सुरू। दुबईमध्ये गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन मात्र शक्य। नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरामध्ये 200 मतदार, आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश बंग यांचा हा आरोप। गोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर वाढले, त्यामुळे भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती, शेतात पाणी शिरलं, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण। कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद झाल्याचा दावा, कर्मचाऱ्यानं हिंदीमध्ये बोलण्यास नकार दिल्यानं गोंधळ, महिलेने मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन, थकीत 4000 कोटींची देणी देण्याची मागणी, तर कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 महिन्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू, तर 5697 घरांची पडझड, सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल।